नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोने आता। यत्तु कृष्णवदे कस्मिन् कार्ये सक्तमहेतुकम् अतत्त्वार्थवदल्पं च तत्ताम समुदावृतम। जे देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमाढळो नेने। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे गुणभेदाने 3 प्रकार होतात, त्या विषयाला प्रारंभ झालेला आहे। आणि म्हणून परमात्मा पहिल्यांदा जर आपली दृष्टी शुद्ध असेल तर सर्व शुद्ध स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं। त्यासाठीच जर आपलं ज्ञान शुद्ध असेल तर सर्व शुद्धत्वाची आपल्याला प्राप्ती होते। या संबंधाने परमात्मा पहिल्यांदा ज्ञान, कर्म, कर्ता यापैकी 3 प्रकारचं ज्ञान प्रतिपादन करतात। पहिलं सात्विक जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं लक्षण असं आहे की भिन्न भिन्न पदार्थामध्ये अभेद स्वरूपाला प्राप्त असणारी आत्मवस्तू जे की अविनाशी आहे, एक रूपाने विद्यमान आहे, अशा आत्मवस्तूला जे जाणतं त्याला सात्विक ज्ञान असं म्हणतात। राजस ज्ञानाचं लक्षण सांगत असताना भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आपल्या समोर आले तर तो आत्मासुद्धा भेदभावाला प्राप्त झाला, भिन्न भिन्नतेला प्राप्त झाला असं जाणतो। ज्याच्यामध्ये भेदाचा अंगीकार आहे ते ज्ञान राजस आहे। आणि प्रस्तुत 22 क्रमांकाच्या श्लोकातून परमात्मा तामस ज्ञानाचा विचार सांगतात। त्याचं काल आपण थोडंसं विचार चिंतन केलेलं आहे। जे ज्ञान एकाच कार्यामध्ये संपूर्णतया आसक्त झालं आहे, म्हणजे एकच भाग आहे, त्या एकाच भागाला ते पूर्ण मानत आहे। म्हणजे सामान्य स्वरूपाने विचार केला तर देहच आहे, पण 3.5 हाताचा देह तेवढाच आत्मा आहे, आत्मा ब्रह्म आहे असं ते मानत नाही। व्यापक स्वरूपाला न मानता संकोचित फक्त उपाधीच्याच भागाला पूर्णतया मानणं हे तामस ज्ञानाचं लक्षण आहे। बरं, आपल्या जीवनामध्ये सुखदुःख आपल्याला प्राप्त होतात, याची काही संगती सांगावी तर संगती त्यांना सांगता येत नाही, म्हणून ते अहेतुकम युक्ती प्रतिपादन त्यांना करता येत नाही। आणि त्याचप्रमाणे जे ज्ञान जशी वस्तू आहे तशी कळणं याला तत्व म्हणतात। तत्वाला विषय करणं त्याला तत्वार्थ म्हणतात। आणि जे तत्वाला किंवा तत्वाच्या विषयाला विषयच करत नाही त्याला अतत्वार्थवत म्हणतात, असं हे ज्ञान आहे। आणि त्यामुळे त्याला जे फल प्राप्त होतं ते हे अल्पच आहे, अल्पप्रमाणे फळ मिळणं अशा ज्ञानाला तामस ज्ञान म्हणतात। हा झाला श्लोकाचा भाव। यावर ज्ञानोबारांनी स्पष्टीकरण केलं आहे की तामस ज्ञानाचा अंगीकार श्रुती माता करत नाही। श्रुतीला प्रमाण मानणारे म्हणजेच वेदाला प्रमाण मानणारे जे इतर काही दर्शनकार किंवा शास्त्रकार आहे ते सुद्धा तामस ज्ञानाची निंदा करतात। आणि जे ज्ञान तमोगुणाच्या भूताचा त्या ज्ञानाच्या अंगामध्ये प्रवेश झाल्यामुळे ते असं भ्रमाला प्राप्त झालं। सोयरिकीच्या बाबतीमध्ये त्याला बाद कळत नाही, निषिद्ध पदार्थ आला तर टाकून द्यावा हेही समजत नाही, विहित पदार्थ आदरपूर्वक सेवन करावा याचाही विचार करत नाही। काल आपण हाही विचार पाहिला की फक्त तहान भागणं एवढंच पाण्याचं स्वरूप आहे, पाण्यामध्ये काही तीर्थस्वरूप पाणी असतं हेही मानत नाही। किंवा खाद्यपदार्थाविषयी खाद्य म्हणतच नाही, तोंडाला जर आवडत असेल तर तेवढाच पदार्थ तो मेत्य आहे, पवित्र आहे असं मानतो। आणि मग स्वार्थामध्ये जे आपल्याला उपकार करतात तेच आपले सोयरे आहे, जे स्वार्थाकरता उपयोगी पडत नाही ते आपले सोयरे तो मानत नाही। ज्या ज्ञानामध्ये देह संबंधाला कोणत्याही प्रकारची किंमत नाही, जसं जगातले संपूर्ण पदार्थ हे मृत्यूचं अन्न आहे किंवा सगळ्या प्रकारचे पदार्थ अग्नीचं इंधन आहे, तसं जग हे आपलं धन आहे
अशी तामसी ज्ञानाची भावना असते. म्हणून बघा तुम्ही, ज्याच्याकडे तामस ज्ञानाचा फार मोठा उत्कर्ष आहे त्याला जगातलं सगळं जरी मिळालं तर त्याची तृप्ती होत नाही. तो फक्त आपली देशामध्येच काय आहे सगळी संपत्ती आहे. अजून विदेशात कुठं आहे? विदेशातली तर सगळी संपत्ती अजून आपल्याला विकत घ्यायची आहे. किंवा काही माणसांची देशातल्या सगळ्या बँकामध्ये संपत्ती आहे, पण त्यांना असं वाटतं इथल्या बँका भरल्या आता परदेशातल्या बँका भरल्या पाहिजे, स्विस बँक. तैसे जगचे आपले धन तामस ज्ञान. यामुळे संपूर्ण विश्व ज्याने आपलं फक्त भोग्य मानलं आहे आणि त्याला फल काय प्राप्त होतं? केवळ देहभरण. ज्या देहाचं तो भ्रमाने भरण पोषण करतो हा देह काही अमर राहणारा नाही. या देहाचे काल आपण 3 परिणाम पाहिले. अग्नीत पडला तर राख, कोल्या कुत्र्यांनी खाल्ली तर विष्ठा, या दोन्हीच्या तावडीतून सुटला तर आळ्याचा पुंजका. असा कष्टमल किंवा वाईट परिणाम ज्या देहाचा आहे त्या देहाचं भरण पोषण करण्यामध्ये तामस ज्ञान ज्याचं आहे त्या ज्ञानाचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जेवढे काही तो कर्म करतो तो फक्त पोटाकरताच करतो. स्वर्ग किंवा नरक प्राप्त करावा, नरकातून बाजूला व्हावं किंवा स्वर्गाकरता आपण काही कर्म करावं या जाणण्याच्या बाबतीमध्ये त्या तामस ज्ञान म्हणजे एक प्रकारची रात्र आहे. मग ज्याचं ज्ञानच रात्रीप्रमाणे आहे त्याला पदार्थ कोणताही समजू शकत नाही. ज्याचं ज्ञान भ्रमिष्ठ असतं त्याच्या भावना त्याचे उद्दिष्ट कसे असतात ते आता ज्ञानोबा पुढे सांगतात. त्यालाही सामान्य ज्ञान आहे बरं, पण विशेष ज्ञानाचा मात्र अभाव आहे. त्याला जर आपण विचारला आत्मा कोण आहे, ईश्वर कोण आहे, तर तो सांगतो ना हो, जे देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमा ढळून येणे. 67 क्रमांकाची ओवी. देहखंडा, देहखंड म्हणजेच काय? खंड म्हणजे लहान आकाराचा. आपला देह किती आहे? प्रत्येकाच्या हाताने मोजला तर 3.5 हाताचाच देह आहे. मग खंडित असणारा लहान आकाराने असणारा देह एवढाच फक्त आत्मा आहे. आत्म्याचं स्वरूप काय? बस देह. म्हणजे देहालाच आत्मा मानतो. वास्तविक हे काही सिद्ध होत नाही बरं. लोकव्यवहारातून जर आपण विचार केला तर सामान्य लोकांची सुद्धा ही भावना नाही आहे. देहाला आत्मा मानणं ही सामान्य लोकांची कशी भावना नाही? कल्पना करा, एखादा व्यक्ती मृत झाला तर लोकव्यवहार काय करतात की अमुक अमुक व्यक्ती आता आपल्यात राहिला नाही, निघून गेला. अरे पण अजून जाळण्याच्या अगोदर देह आहे ना समोर. त्यांची सुद्धा ही भावना आहे की देहातून तो निघून गेला आहे. ज्या अर्थी देहातून निघून गेला याचा अर्थ कधीतरी तो देहात आला असला पाहिजे. आणि मग नियम असा आहे, ज्या अधिकरणामध्ये आपण जातो, ज्या अधिकरणामध्ये आपण येतो त्यापेक्षा आपण वेगळे असतो. उदाहरणार्थ आपण पाठाला 7 वाजता इथं येतो आणि 8 वाजता निघून जातो. म्हणजेच काय झालं? धर्मशाळेपेक्षा आपण वेगळे आहोत ना. जर धर्मशाळाच आपलं स्वरूप असतं तर यातून जाण्या येण्याचा व्यवहार घडला नसता. जसं इथून आपण जातो येतो म्हणजे याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत. त्याच नियमाने देहात आपण येतो आणि लोक म्हणतात ना तो देहातून निघून गेला, तो आपल्यामध्ये आता राहिला नाही. याचा अर्थ जाण्या येण्याची क्रिया करणारा जीवात्मा वेगळा आहे. आणि लोकव्यवहारामध्ये सुद्धा हे घडत आहे. आणि म्हणून त्याची समजूत मात्र तशी नाही. देहालाच आत्मा मानतो म्हणजे देहाच्या बरोबर आत्म्याचा जन्म आणि देहाच्या मृत्यूबरोबर आत्म्याचं मरण याला अडचण येते. पण कशी अडचण येते बघा. देहाच्या बरोबर जर आत्मा उत्पन्न झाला तर याचा अर्थ काय? हा देह अगोदर नव्हता, म्हणजे आत्मा अगोदर नव्हता. त्याच्या मान्यतेनुसार जर हा आत्मा अगोदर नव्हता तर या आत्म्याला वर्तमान आयुष्यामध्ये सुखदुःख भोगावे लागतात. याचं कारण काय आहे? तो असंच कारण आहे, काही नाही. सुखदुःख सहज भोगावं लागतं. सुखदुःख हे कर्माचं फळ आहे, म्हणजेच पाप पुण्याचं. आणि पाप पुण्य करणारा आत्मा तर आत्ताच जन्माला आला आहे, म्हणजे अगोदर नव्हता. मग जो आत्मा अगोदर नव्हता, ज्याने पाप पुण्य नावाचं कर्म केलं नाही, पाप पुण्य न करताही जर त्याला सुखदुःख भोगावं लागत असेल तर शास्त्रामध्ये याला काय म्हणतात? अकृताभ्यागम नावाचा दोष. अ म्हणजे नाही, कृत म्हणजे केलेलं. जे पाप पुण्य त्याने केलं नाही पण ते अभ्यागम
त्याचं सुख दुःख नावाचं फल प्राप्त होत असेल तर याची संगती काय लावणार? म्हणून देहाच्या उत्पत्तीबरोबर आत्मा मानता येत नाही. आत्मा अगोदरच होता हे मानावं लागतं आणि अगोदर केलेलं पाप पुण्य त्याला या देहात भोगावं लागतं. हा झाला एक भाग. दुसरा भाग, जर आत्मा देहाच्या मृत्यूबरोबर मरण पावला तर जिवंत राहत असताना त्यांनी बरेच खटपटी केलेल्या असतात ना, पाप पुण्य केलेलं असतं. मग आता देहाच्या बरोबरच आत्मा मेला तर सुखदुःख भोग हे नावाचं फळ आहे, हे भोगण्याकरता द्यायचं नेमकं कुणाला? कमवलं त्याने, म्हणजे पेरलं, पण खाण्याकरता मात्र कोणी शिल्लकच राहिला नाही तर वाया जाईन की नाही. त्याला कृतप्रनाश नावाचा दोष म्हणतात. म्हणजे केलं आहे पण त्याचं काही सुखदुःख झालंच नाही, ते नष्ट झालं, असं कसं होईल? म्हणून देहाच्या उत्पत्तीच्या बरोबरही आत्मा आहे, अगोदरच आहे, आणि देहाच्या नाशानंतर सुद्धा आत्मा आहे. म्हणून अकृताभ्यागम नावाचा दोष आणि कृतविप्रनाश नावाचा दोष टाळण्यासाठी आत्म्याचं अस्तित्व देहाच्या पूर्वीही म्हणून आपल्याकडे पूर्वजन्म आहे आणि देहाच्या नंतरही आत्मा आहे म्हणून पुनर्जन्म आहे. पूर्वजन्मीचं झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, का भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. आजच्या भोगावरून पूर्वजन्मामध्ये जीवाचं अस्तित्व होतं हे मानावं लागतं आणि मान्य केलं नाही तर मग दोष येतात. काहीच केलं नाही म्हणे पाप पुण्य तरी सुखदुःख भोगावं लागतं. बरं, आता पाप पुण्य केलं पण सुखदुःख भोगण्यापासून ते नष्ट झालं, असं कसं होईल? सामान्य बीज जरी जमिनीमध्ये पडलं तर त्याला कोणत्या तरी प्रकारचा वृक्ष लागतोच. म्हणजे फळ असेल, म्हणजे बीज असेल तर त्याला फल प्राप्त होतं. म्हणून ही जी काही तामस ज्ञानाची भावना ही संकोचित आहे, ही अहेतुकम. आता हे कृतविप्रनाश, अकृताभ्यागम याची संगती त्यांना कुठं सांगता येते? म्हणून ते अहेतुकम आहे, हेतू देता येत नाही त्यांना. म्हणून जे देहखंडानाम आत्मा, 3.5 हाताचा देह एवढाच आत्मा मानतात. बरं, ईश्वराला ते काही असं ईश्वर सर्व शक्तिमान आहे, जसं की भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला, काळिया महासर्प त्याच्यावर भगवंताने नृत्य केलं, किंवा भगवंताने 12 गावचा अग्नी पेला, असा सर्व शक्तिमान परमात्मा असं मानत नाही. ते म्हणतात ईश्वर पाषाण प्रतिमा, फक्त पाषाणाची मूर्ती एवढंच काय तर ईश्वराचं स्वरूप आहे. बस, मंदिर बंद झालं, कुलूप लावलं, ईश्वर कोंडून टाकला, बस, याच्या पलीकडे काही नाही. यया परोती म्हणजे याच्या पलीकडे प्रमा ढळून येणे. प्रमा म्हणजेच काय? बुद्धी, किंवा प्रमा म्हणजे प्रमाणापासून होणारं यथार्थ ज्ञान, त्याला प्रमा म्हणतात. पण यांचं यथार्थ ज्ञान नाही, म्हणून प्रमा म्हणजेच काय? बुद्धी. बस, देह आत्मा आणि पाषाण प्रतिमा ईश्वर, याच्या पलीकडे बुद्धी त्यांची जात नाही. काय म्हणतात ते? मने पडिलेनी शरीरे केले निसे आत्मा सरे, मा भोगावया उरे कोणे वेशे. ना ईश्वर पाहता आहे तो भोगवी जरी हे होये, तरी देवची खाई विकोनिया. गावीचे देवळेश्वर नियामकची होती साचार, तरी देशीचे डोंगर उगे कासती. ऐसा विपाये देव मानिजे, तरी पाषाण मात्रची जाणीजे. आणि आत्मा तव म्हणजे देहातीची. याच पहिल्या ओळीचं हे स्पष्टीकरण आहे बरं विस्ताराने. तो म्हणतो काय? त्याच्या भावना अशा आहे, ते आपण चार्वाकाचं मत पाहतो की नाही? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. ते म्हणतात काही नाही, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मस्त राहायचं, आनंदात राहायचं. यावत जीवम सुखम जीवेत, आनंदाने राहायचं, खायचं प्यायची मजा करायची. मग काय खायचं? काय खायचं म्हणजे चांगलं खायचं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढायचं आणि तुपाशिवाय बाकी कोणतेच पदार्थ खायचे नाही. आपला चारवाक तरी बरा आहे, कारण तो कर्ज काढून कमीत कमी तूप तरी प्यायला सांगतो. जर हा चारवाक विदेशामध्ये असता ना तर त्याने कर्ज काढून दुसरंच काहीतरी प्यायला सांगितलं असतं. भारतीय चारवाक कमीत कमी तूप तरी खायला सांगतो. पण त्याला विचारलं हे कर्ज फेडायचं कसं? कशाला फेडायचं? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा या देहाची 3 चिमट्या राख झाली, बस संपलं ना. मग कोण पुन्हा कर्ज फेडायला येणार आहे? अशीच भावना आहे लोकांची. तुम्हाला व्यवहारामध्ये कितीतरी अशी उदाहरणं दिसते की ज्या लोकांनी समाजामध्ये आपली प्रतिष्ठा मिरवावी याकरता कर्ज काढून 4 चाकी गाड्या घेतल्या, कर्ज काढून घरं बांधले, कर्ज काढून प्रतिष्ठेमध्ये वजनात राहू लागले,
आणि जेव्हा ते हाताच्या बाहेर गेलं सगळ्या कुटुंबाने सोबत आत्महत्या केली. त्यांचं म्हणणं आहे काही नाही, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा देहाची राग झाली की कोण पुन्हा फेडण्याकरता येतो आहे, अशा संकोचित भावना आहे. पण नियम असा आहे, कर्म केलं सगळ्याला भोगावं लागतं. इथं कोणालाही कर्माचा सिद्धांत चुकत नाही. आपण उदाहरण पाहतो की नाही, त्रेतायुगामध्ये भगवंताने त्या बालीला बाण मारला, नुसता बाण मारला तरी तो अन्यायी होता. पण समोरासमोर युद्ध न करता कर्मे विंधिले शारंगधर प्रमाणाने ज्ञानोबरायांचं. मग आता ज्या बालीला त्यांनी मारलं तो बाली पुन्हा जराव्याध झाला पुढच्या अवतारामध्ये. आणि भगवंताला निजधाम गमन करायचं आहे. निमित्त कोण आहे? त्या जराव्याधाने त्या भगवंताचं नख पाहिलं, चमकलं ते, आणि त्याला असं वाटलं हे हरणाचे डोळे आहे, बाण मारला. निमित्त झालं, भगवंताच्या पायाला बाण लागला. देवाला त्या अवतारलेला आटोपती घ्यायचीच होती, भाव सोडून द्या सगळा. पण कर्म मात्र इथं सगळं चुकत नाही कोणाला. आता जिथं देवाला चुकलं नाही तिथं आपल्याला काय चुकणार आहे. हा म्हणतो ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. आत्ताच आपण भाव पाहिला. जर देह स्वरूपाचा आत्मा एवढाच भाग असेल आणि जो तर मृत्यूबरोबर जर मेला तर इथलं कर्म जे त्याने करून ठेवलं आहे, हे ज्याने ते कमावलेलं आहे, ते भोगायचं कोणी? मग ते भोगल्याशिवाय तर काही संगती नाही. म्हणून किती जरी मनुष्याने शास्त्र प्रमाण संत प्रमाण अमान्य केलं तर भोगण्याच्या बाबतीमध्ये मात्र परतंत्र आहे. तो स्वतःच्या बुद्धीने म्हणू शकतो काही नाही, हे मी मानत नाही, हे सगळं थोतांड आहे, हे मला मान्य नाही. तो आता म्हणू शकतो कारण तो जिवंत आहे म्हणून. पण एकदा जर मृत्यूची सत्ता चालली तर अवश्यम भावी तुला जन्म घ्यावाच लागेल. ते तुझ्या राऊत बाबाच्या भाषेत सांगू का, तुझ्या बापाला चुकणार नाही असं सांगतात की नाही ते. त्याच्यामुळं इथं मनुष्याची जी काही बुद्धी आहे ना, ह्या बुद्धीला फार महत्त्व नाही. या बाबतीमध्ये शास्त्र प्रमाण आहे. धर्म आणि ब्रह्म या बाबतीमध्ये शास्त्र प्रमाण मानावं लागतं. तो म्हणेल स्वतः मी वेद मानत नाही, पुराण मानत नाही, संत वाङ्मय मानत नाही, तो तुझ्या बुद्धीला फसवितो आहे. हे मान्यच करा. आणि अनुभवी लोकांचा जर तो यांना मानत नाही तर स्वतःच्या जीवनामध्ये येणारे दुःखद प्रसंग बाजूला सारून दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. त्याला अवश्यम भावी अगतिक होऊन हे सगळं सहन करावं लागतं. म्हणजे जीवाची शक्ती किती अल्प आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये इतकी उर्मी आहे की तो या उन्मत्तपणामुळे कोणाला मानत नाही. तोच भाव आहे इथं. मने पडिलेनी शरीरे, शरीर एकदा पडलं मृत्यूला प्राप्त झालं तर केले निसी. केलं म्हणजे काय? कर्म. जे कर्म केलं आहे त्याच्या सहित आत्मा सरे, आत्मा नष्ट पावतो. आणि मग आत्मा नष्ट झाला तर ज्याने कर्म केलं आहे तोच नष्ट झाला. मग आता कर्म कोण भोगणार आहे? मा म्हणजे मग. भोगावया कोणे वेशेवरे, भोगण्याकरता तो कोणत्या वेशामध्ये कोणत्या आकाराने उरणार आहे? ऐक आता, तो म्हणतोय कोणत्या आकाराने उरणार आहे, पण देव एवढा हुशार आहे, तुझा एक आकार मनुष्याचा बंद केला तर त्याच्याकडे 43 लाख, ऐका नाही बरोबर, 99,999 आकार तयार आहे. फक्त तुझा एक वजा कर म्हणजे 84 लाख होतील. एवढे आकार तयार आहेत कर्मासाठी. भोगावयावरे कोणे वेशे असं त्याची मान्यता आहे. तो म्हणतो ना, तुमच्या म्हणण्यानुसार ईश्वर सर्वज्ञ आहे की नाही? ईश्वर आपल्या कर्माला पाहतो. महाभारतामध्ये एक श्लोक आहे, ते बऱ्याच वेळा येतो बरं का, पण नेमकं पाठांतर करून ते काही लक्षात राहत नाही. आपल्या कर्माला 14 जण साक्षीदार असतात. हे आपल्याला कळो किंवा न कळो. दिवस रात्र 2, चंद्र सूर्य 4, पंचमहाभूत किती झाले? 9 झाले ना. 9. आपलं स्वतःचं अंतकरण 10, त्याच्यानंतर ईश्वर 11, यमधर्म आणखीन 2 जण राहिले. आता असे 14 जण. हा ते झाले ना, दिवस आणि रात्र. हे 14 जण आपल्या कर्माला साक्षीदार असतात. म्हणून आपल्याला असं वाटतं की आम्ही चुकीचं कर्म केलं, तर CCTV नव्हता. CCTV नसू दे, आतच बसवलेला आहे. माणसं बाहेर समाजापासून लपू शकतात, मनापासून नाही लपू शकत बघा. आणि मनुष्याचं मन हे त्याला सारखं टोचणी मारतं. ते बाबांच्या भाषेमध्ये बाबा सांगतात
की अरे सगळा समाज तुला मानतो पण तुझं मन सांगतं आपण नालायक आहे म्हणून. म्हणजे आपलं मन आपल्याला टोचणी मारत असतं. सगळ्यापासून मनुष्य पापातून चुकू शकतो, मनातून नाही चुकू शकत. कारण ते काय कारण आपलं जवळ आहे. मन जाणे पापाला जाणते बघा मन. म्हणून तो म्हणतोय ईश्वर पाहता आहे, ईश्वर पाहणारा आहे तो भोगवी जरी हे होय. तुमच्या म्हणण्यानुसार वेदानुसार ईश्वर पाहणारा आहे. तो आपण केलेलं पाप पुण्य आपल्याला सुखदुःखाच्या रूपाने भोगवी. जर ही गोष्ट खरी असेल तर मग जो ईश्वर आम्हाला पाप पुण्याचं फळ देतो आणि तो ईश्वर आमच्या देवाऱ्यात आहे, गावात आहे, तर मग एक काम करू, हा जर आम्हाला भविष्यकाळामध्ये सुखदुःख देणार आहे ना, त्यापेक्षा आजच देवाची खाई विकून या. त्या देवाला विकून टाकतो, कारण तो धातूचा आहे ना, धातूला किंमत आहे. काही काही घरामध्ये पंच धातूंची मूर्ती असते, सोनंही असतं त्याच्यामध्ये. मग त्यापेक्षा देवालाच विकून टाकायचं, कारण तो काय करतो आहे. मग देव एकदा विकला की पाहणाराही राहत नाही घरामध्ये आणि आम्हाला सुखदुःख देण्याकरताही शिल्लक राहणार नाही. देवाचे खाई विकून या, देवच विकून खाऊ असं तो म्हणतो आहे. गावीचे देवळेश्वर, प्रत्येक गावामध्ये देव असतो बघा, आणि देवळ असतो, देवळामध्ये ईश्वर असतो. आता हल्लीच्या काळात आपल्याकडे विकास खूप झाला आहे. जुन्या काळामध्ये गावाच्या बाहेर मारुतीचं मंदिर असायचं, आता तसं नाही, मारुतीच मध्यभागी आले. सगळ्या गावाने असं मारुतीच्या भौतिक केंद्रबिंदू असा सगळा विस्तार केला आहे बघा. आपल्या आळंदीत तर प्रत्येक धर्मशाळेत मारुती, का लग्न होतात ना, बाहेर जायचं कामच नाही, तिथंच मारुतीचं मंदिर असतं, धर्मशाळेच्या गेटवरच. आता ते काय असतं, गरुड आणि हनुमंत, गरुड हनुमंत पुढे पाहते वाट, कधी बिचारा येतो आहे अशी वाट पाहतात ना ते. सगळ्या धर्मशाळेमध्ये ही स्थिती आहे, अवघड आहे. गावीचे देवळेश्वर, गावाच्या देवामध्ये असणारा ईश्वर नियामकची होती साचार. खऱ्या रूपाने जर हे नियामक आहे, शासन करते आहे, तर मग आपल्या देशामध्ये ओगे डोंगर का असती. त्याचं म्हणणं आहे गावाचं देऊळ आणि देवळातला ईश्वर हे सुद्धा पाषाण आहे, आणि डोंगर काय आहे, पाषाणच आहे. मग डोंगरही उभाच आहे आणि मंदिरही उभाच आहे. मग जर नुसतं मंदिरातला देवच नियामक असेल तर देशातले डोंगरसुद्धा गप्प का राहिले. उलट त्यांनीसुद्धा नियमनच करायला पाहिजे, कारण पाषाणत्व दोन्हीकडे समानच आहे. म्हणजे डोंगर आणि मंदिर हे त्याच्याकरता सारखंच आहे असा त्याचा अर्थ होतो. गावीचे देवळेश्वर नियामक जे होती साचार, तरी देशीचे डोंगर उगे का असती. ऐसा विपाय देव मानीजे, असा तो देवच मानत नाही खरं तर, पण कदाचित मानलाच तर विपाये देव मानीजे, कदाचित क्वचित देव मानला तर देवाची संकल्पना तो कसा आहे, सर्वज्ञ आहे, त्याला सर्व शक्तिमान आहे, माया त्याची उपाधी आहे, त्याला भूत भविष्य वर्तमान काळातलं एकाच काळामध्ये कळतं, असं ईश्वर नाही मानत तो, असा देव मानत नाही. कसा, पाषाण मात्रची जाणीजे, फक्त पाषाणत्व, बस एवढंच फक्त काय आहे, देवाचं स्वरूप आहे. खरं तर असं आहे, देव हा निर्गुण निराकार आहे, पण सामान्य व्यक्तीची बुद्धी त्या परमात्म्याला तशा रूपाने ग्रहण करू शकत नाही, आणि म्हणून तोच परमात्मा भक्तासाठी सगुण साकार होतो. आणि मग सगुण साकाराचं दर्शन करण्यासाठी आपल्या अंतकरणाचा अधिकार वाढावा, याकरता त्याचं प्रतीक म्हणून देवाची मूर्ती आपल्याकडे तयार केली जाते. मूर्ती काय, प्रतीक आहे. प्रतीक हे काही संपूर्ण नाही आहे, पण प्रतीकातून आपल्या अंतकरणाची योग्यता वाढत वाढत जाऊन आपली एका श्रीविग्रहामध्ये मनाची भावना, प्रेम वाढतं. प्रेम वाढलं की अंतकरणाची शुद्धी होते आणि मग ग्रहण करण्याचं सामर्थ्य येतं. याकरता हा क्रमिक विकासाचा एक टप्पा आहे, पण तो मात्र तिथंच थांबतो. तरी पाषाण मात्रची जाणीजे, आणि आत्मा तव म्हणजे देहातेशी, देहालाच आत्मा म्हणतो. देहापेक्षा कोणीतरी आत्मा वेगळा असं मानत नाही. खरं असं आहे, आपलीसुद्धा ही भावना व्यवहारामध्ये की आपला देह आपल्यापेक्षा वेगळा आहे. का बरं, कारण व्यवहारामध्ये ज्या पदार्थाला मी माझं म्हणतो त्यापेक्षा मी वेगळा असतो. कल्पना करा, हा ध्वनिक्षेपक माझा आहे, माझा म्हणजे ममतेचा विषय आहे, याला माझं म्हणणारा मी वेगळा आहे. याच नियमाने कधी कधी आपण म्हणतो ना, माझा डोळा दुखो लागला, नाथ महाराज म्हणतात बघा,
माझा डोळा दुखो लागला परी न म्हणे मीची दुखो आला. माणसं व्यवहारामध्ये म्हणतात की माझा डोळा, डोळ्याला माझं म्हणणारा मी वेगळा आहे. माझा पाय, माझं शरीर, कधी कधी शरीराला मीही म्हणतो पण कधी कधी मीही म्हणतो. माझा हात दुखतो आहे म्हणजे मी हातापेक्षा वेगळा आहे. व्यवहार करतो की नाही आपण, पण तो मात्र देहालाच आत्मा म्हणतो. आत्मा तव म्हणजे देहातीची, हे सगळं तामस ज्ञान आहे. म्हणजे इतकं अल्प आहे. किती अल्प? ईश्वराला पाषाण रूपाने फक्त पाहणं. ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व व्यापक आहे, तर त्याला फक्त मंदिरापुरतं मानतो. आणि आत्मा ब्रह्म आहे म्हणजेच व्यापक आहे, तर त्या आत्म्याला सुद्धा देहा एवढंच मानतो. याला अल्प म्हणतात, इतकं तो मानतो. आत्मा तव म्हणजे देहातेची. मग आता ज्याने ईश्वराला पाषाण मानलं, आत्म्याला देह मानलं, बाकीच्या गोष्टी तर बघा कशा आहे ते. ये रे पाप पुण्यादिके ते आघवेची करुणी लटिके, ही त मानी अग्निमुखे चरणे जे का. जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेच साच हे प्रतिती फुडी जया. किंब होणाईसे प्रथा वाढती देखसे पार्था, धुमाची वेली वृथा आकाशी जैसी. ज्ञानोबा म्हणतात त्याच्या भावना कशा आहे. एरे, एरे म्हणजे इतर असणाऱ्या. पाप आहे, पुण्य आहे. पाप पुण्याचं सुख दुःख फळ आहे. पुण्याचं फळ स्वर्ग, पापाचं फळ नरक. ते आगवीची करुणी लटिके, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तो खोट्या मानतो. हे काय नाही, भूलथाप आहे असं म्हणतो. हे काय खरं आहे का? मेल्यानंतर कोण पायाला शिल्लक राहतं असं तो म्हणतो आहे. आगवीची करुणी लटिके, हे जे लोक आहे ना यांचं एक कौतुक वाटतं बघा. हे वेदशास्त्र प्रमाणावर संत वाङ्मयावर विश्वास नाही ठेवत, हे त्याला अंधश्रद्धा म्हणतात. पण ज्या व्यक्तीने त्यांना प्रवृत्त केलं त्या व्यक्तीचे पुण्यतिथी मात्र साजरी करतात. हे विशेष आहे. म्हणजे देह संपल्यानंतर आत्मा संपला किंवा देहानंतर अस्तित्व मानत नाही. ते देहानंतर अस्तित्व मानत नाही असं त्यांचा त्याला काय म्हणतात, प्रवर्तक, त्यांच्या संप्रदायाचा आध्वर्य, हे त्यांचे मत आहे. पण तो बिचारा कितीतरी वर्षानंतर मेला तरी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतात, त्यांच्या पुण्यतिथी साजरी करतात. बाकीचं नाही मानत. म्हणजे प्रतिमेला मानतात, फोटोला मानतात आणि फोटोमध्ये व्यक्ती मानतात आणि बाकीच्या अंधश्रद्धा म्हणतात. उलट अंधश्रद्धा म्हणणारेच खरे अंधश्रद्धाळू आहे. इतक्या अवघड आहे त्या गोष्टी. ये रे पाप पुण्यादिके ते आगवेची करून लटिके, ही तमानी अग्निमुखे चरणे जे का. चरणे म्हणजे सेवन करणे. ज्याप्रमाणे अग्नीचं मुख असतं, काही टाका तुम्ही, ते अग्नी असं नाही म्हणत की आता बस झालं, मी सकाळी 9 वाजल्यापासून धगधगतो आहे, सर्व भक्षक आहे, मग सर्व काही सेवन करतो. तसा हा सुद्धा विहित आणि निषिद्ध. जसं अग्नीच्या मुखाने सर्व सेवन करतो तसं अग्नीप्रमाणे आपल्या मुखाने सरकटीत जाय सगळं काही सेवनच करतो. हित मानी, काय हित मानतो? इंद्रियांना फक्त विषय मिळावे आणि स्वैराचाराने ते यथेच्छ भोगावे, हेच आपलं तो हित मानतो. याचं हित म्हणजे काय माहिती आहे का? इंद्रियांची पुष्टी, मनाचं स्वैराचरण आणि बुद्धीचा भ्रमिष्टपणा, हेच त्याचं हित आहे. याच्या पलीकडे, बुद्धीच्याही पलीकडे आत्मा आहे आणि त्या आत्म्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती असं हित तो मानत नाही. म्हणजे हित अल्प आहे. हित मानी अग्निमुखे चरणे जे का. जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेची साच हे प्रतिती फुडी जया. फुडी म्हणजे स्पष्ट आणि प्रतिती म्हणजेच काय, अनुभव. ही त्याची अनुभव किंवा खरी अशा प्रकारची अनुभवाची स्थिती आहे. कशी म्हणे? जे चामाचे डोळे दाविती, चक्षुर्वै सत्यम. जे डोळे आपल्याला दाखवतात बस तेवढंच खरं आहे. आता हे खरं असतं का? डोळ्याला कुठं सगळं दिसतंय? एक्सरेमधून जे दिसतं ते डोळ्याला दिसतं का? नाही दिसत. ठराविक अंतराच्या पलीकडे डोळ्याला दिसत नाही बघा. पण त्यांचं म्हणणं आहे चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्याला दिसतं तेवढंच खरं मानतात. जे इंद्रिय गोडी लाविती, इंद्रिये आपल्याला ज्या ज्या विषयामध्ये गोडी लावतात तेच खरं आहे, अशा प्रकारचा त्यांचा अनुभव आहे. म्हणजे इंद्रियांच्या किंवा नेत्रेंद्रियांच्या पलीकडे ते कशालाच खरं मानत नाही. फार काय सांगावं अर्जुना,
किंबहुना ऐसी प्रथा, प्रथा म्हणजे ख्याती, प्रथा म्हणजे स्थिती, वाढती देखसी पार्था, ज्या ठिकाणी ही स्थिती कुठपासून अगदी सगळ्या वय आता ध्यानात ठेवाया. म्हणजे पाण्याविषयी काय मत आहे, विषयांच्या विषयी काय मत आहे, ते आपल्या सोयऱ्यांच्या विषयी काय मत आहे, देहाच्या विषयी, ईश्वराच्या विषयी, पाप पुण्याविषयी, हिताच्या बाबतीमध्ये हे सगळे मतं ध्यानात ठेवायचे. किंबहुना अशा प्रकारची प्रथा स्थिती वाढती देखसे पार्था, ज्या ठिकाणी ही प्रथा स्थिती वाढत आहे असं पाहतील अर्जुना, समजून घ्यावं ते तामस ज्ञान आहे. पण ती प्रथा कशी आहे, धुमाची वेली वृथा आकाशी जैसी. जर आता आपण शेतकऱ्यांकडे पाहिलं तर कधी कधी बघा शेतकऱ्याचं ते ऊस तोडून नेतात, खाली पाचट राहतं, किंवा कधी कधी ते गहू कापून नेतात ना सोंगणी करून, मग गव्हाचा ते वाळ्याला भाग राहतो. किंवा काही काही शेतकरी ते सगळा भुसा एका ठिकाणी गोळा करतात आणि गोळा करून त्याला पेटवून देतात. मग काय होतं, धूर निर्माण होतो. लाकडाचा अग्नी असतो, शेणाची जी गौरी असते किंवा जे लेंडी खत असतं किंवा हे सगळा एक भुसा असतो, याचा अग्नी नाही तयार होत, याचा फक्त धूरच तयार होतो. ते धुपतं फक्त दिवस रात्र धुपतं आणि मग त्याचा धूर जसा आकाशामध्ये वरती जातो. त्याला म्हणतात धुमाची वेली, धुराची वेल आकाशामध्ये गेली. काय उपयोग आहे तिचा, जशी ती वृथा आहे, सावली करत नाही आणि पाऊसही पाडत नाही, जशी ती वृथा आहे तशा प्रकारे हे तामसज्ञान व्यर्थ आहे. धुमाची वेली वृथा आकाशी जैसी. आता त्याला एक उपमा दिली, धुराची वेल अशी. दुसरी उपमा देतात, कोरडा ना ओला उपयोगार्थी गेला, तो वाढवून मोडला भेंड जैसा. एक भेंड नावाचं झाड आहे, मी काही पाहिलं नाही पण आपलं एरंडाप्रमाणे असं एरंड असतं की नाही, एरंड कदाचित वेगळाही प्रकार असेल बरं. आता आपण काही ते पाहिलं नाही, भेंड कशाला म्हणतात ते असेल, कदाचित त्यालाच भेंड म्हणतात हे आपल्याला माहिती नसेल, पाहिलं असेल. पण आता एखाद्याला घर तयार करायचं आणि मग त्या घराला खांब लागतात की नाही आडवे उभे, तो एवढं मोठं एरंडाचा बगीचा घेऊन या बरं, काय उपयोग आहे त्याचा, कारण ते आतून पोकळ असतं. तसं भेंड नावाचं एक झाड आहे. काही झाडं ओले असताना उपयोगाला येतात, काही वाळल्यानंतर उपयोगाला येतात. पण ते भेंड असं आहे, कोरडा ना ओला, ते वाळलं असेल किंवा ओलं असेल, उपयोगा आधी गेला ना, ना शब्द इकडे घ्यायचा, तो उपयोगाला जातच नाही. ओला असेल तरी नाही आणि वाळलेला असेल तरीसुद्धा उपयोगाला जात नाही. तो फक्त वाढतो आणि जास्त वाढला की मोडतो. वाढवणी मोडला भेंड जैसा. तसा तामस ज्ञानाचा प्रकार आहे. तो जिवंत असेल तरी उपयोगाचा नाही आणि मेला तर मग तो अजिबातच उपयोगाचा नाही, कारण कर्म चांगले नाही तर काय करणार आहे. व्यर्थ जीवन आहे अशा पुरुषाचं. म्हणून मनुष्याला बाकीच्या एक दोन गोष्टी कमी असल्या तरी चालेल. तो आंधळा असेल तरी चालेल, बहिरा असेल तरी चालेल, पांगळा असो, लुळा असो, खोळा असो, कसा असेल तरी चालेल, फक्त त्याच्या अंतःकरणाचं ज्ञान चांगलं असावं. जर ज्ञान चांगलं असेल तर तो त्याच्यातून सुद्धा उपयोगिता करू शकतो. बघा तुम्ही, ज्ञान चांगले काही लोकांचं अंतःकरणामध्ये, आंधळे असू द्या पण माऊलीच्या मंदिरात पारायण करतात, ब्रेल लिपीतून का होईना पारायण करतात. का, कारण बुद्धी चांगली आहे. जाऊ द्या आंधळे असू द्या पण हाताने का होईना ज्ञानेश्वरी अशी बरीच मंडळी आहे, बरेच मंडळी. बहिरे असू द्या पण दर्शन घेतात देवाचं, कारण अंतःकरणामध्ये बुद्धी चांगली आहे. आणि काहीचं सगळं चांगलं आहे, सगळं शरीरम स्वरूपम चांगलं आहे सगळं, फक्त ज्ञानाची दिशा चांगली नाही तर मरेपर्यंत सुद्धा मंदिरात जात नाही. मरेपर्यंत जर काही स्वार्थ आला तर मग जातात मंदिरात, तो भाग वेगळा आहे. पण मात्र असं चुकूनही जात नाही, श्रद्धा नसते अजिबात. फक्त त्याला काय दांभिक स्थिती म्हणतात. फक्त बा कार्यकर्त्याला कळावं की आपणही मंदिरात जातो, एवढाच भाग आहे, बाकी काही नाही. चुकूनही मंदिरात जाणार नाही असाच अर्थ आहे त्याचा. हे म्हणजे व्यर्थ जीवन आहे. म्हणून बुद्धी चांगली पाहिजे. बुद्धी नसेल तर मग बुद्धी नाशात प्रणश्यती, पूर्णपणे नष्ट होऊन जातात. म्हणून मनुष्य पुरुष असू द्या, बाहेरा असू द्या, काही असू द्या, आंधळा असू द्या, फक्त अंतःकरण चांगलं पाहिजे. हा ती ओवी येऊनच गेली, दिठी जरी चोख की जे भलतेही चोख सुजे. म्हणून तर सात्विक ज्ञान अगोदर सांगितलं. नाना उसांची कणसे, कान पुंसके मानसे, वन लागले जैसे साबरीचे, ना तरी बाळकाचे मन, का चोरागरीचे धन,
अथवा गळस्तन शेळीचे तैसे जे वायाने ओसाळ दिशे जाणणे तया ते मी म्हणे तामस ज्ञान. त्याला परमात्मा म्हणतात, मी तामस ज्ञान म्हणतो, पण ते सुद्धा ज्ञान आडनावाचे बरं. भगवंताला त्या ज्ञानाचा काही गौरव नाही करायचा. आता ओघात आलं म्हणून ना ज्ञान म्हणायचं आहे, नाही तर ज्ञान म्हणण्याचं देवाचं तात्पर्य नाही. व्यर्थ कसं आहे बघा ते ज्ञान. नाना ऊसांची कणसे, ऊसाला कणीस लागतं बघा, लागतं की नाही. ऊसाला फळ लागत नाही, ऊसाला फळ नाही, सोन्याला सुगंध नाही, चंदनाला फुलं नाही. म्हणजे का बरं? कारण जेव्हा हे निर्माण केले तेव्हा ब्रह्मदेवाला बुद्धी देणारा जवळ कोणी नव्हता. नाहीतर ऊसाला फळ किती गोड लागले असते बघा, चंदनाला फुलं किती चांगले लागले असते, आणि सोन्याला सुगंध आला असता की नाही. पण ब्रह्मदेवाला सांगणारा तेव्हा नव्हताच म्हणे कोणी, सुभाषितकारांचं म्हणणं आहे. ऊस जर जास्त दिवस राहिला की त्याला कंस लागतात बघा, लागतात कंस त्याला. पण कंस लागले की त्याचं वजन कमी होतं. म्हणून तर बघा जास्त ऊस वाढला तर काही शेतकरी पेटून देतात आणि मग कारखान्याला जाग येते, लवकर घेऊन जातात ते, त्याचा सुद्धा वापर होतो बरं. पण ऊसाला कंस लागले तर त्याच्यातून काही गोडी, ज्वारीला कंस लागले तर कमीत कमी मंदिरात तरी आणता येतात, असू द्या दुसऱ्याच्या शेतातले, पण आणता येतात की नाही. चिमण्या खातात बिचाऱ्या. ऊसाला कंस लागत नाही, लागले तर हा लागतात पण उपयोगाचे नाही. ऊसांची कणसे वायाने म्हणजे व्यर्थ आहे. का नपुंसके मानसे, पराक्रमच गाजू शकत नाही. युद्धात्म्याला मनुष्य एखादा युद्धात आणि काही वीरश्री नाही अंगामध्ये, काय करणार आहे? पळून येईल. फार झालं तर राज्यपलायन होईल, उपयोगाचा नाही. वन लागले जैसे साबरीचे, किंवा साबरी नावाचं झाड आहे, निवडुंग म्हणतो आपण त्याला. शेर निवडुंगच म्हणतात त्याला. ते काटेरी असतं बघा, आणि त्याच्यावरती ना एक गुलाबाच्या पाकळीप्रमाणे फुल येतं बरं. हा येतं त्याला, त्याच्या आतमध्ये सुद्धा डाळिंबासारख्या बिया असतात. गोड लागतं ते, पण त्याचा काटा जिभेत रुतला, जीभ संपली, मग सोडून जाते जीभ, निघत नाही ते. मग आता त्याचं इतकं सुंदर आहे ते की त्याला अगोदर त्या पानालाही काटे असतात, फळालाही काटे असतात, आणि असं वन लागलं काय करणार आहे? काही उपयोगाचं नाही ते. वन लागले जैसे साबरीचे, किंवा शेर म्हणतात तुम्ही, शेराचंही वन लागलं तर शेराचा काहीतरी उपयोग होतो वाटतं, साबरीचा मात्र काही नाही. वन लागले जैसे साबरीचे, उपयोगाचं नाही, वायाने आहे. ना तरी बाळकाचे मन, एखाद्या लहान मुलाचं मन असावं, व्यर्थ आहे बघा. त्याच्यामध्ये आपण गुप्त गोष्ट ठेवू शकत नाही. ते आपण उदाहरण ऐकतो की नाही, एका मनुष्याने सावकाराचं कर्ज घेतलं, सावकाराला कर्ज मागायला, त्या माणसाने ते पाहिलं, आता तर काही गल्लीतून बाहेरही पडता येत नाही. मग मुलाला सांगितलं एक काम कर, तो सावकार जर आला आणि त्यांनी जर विचारलं बाबा घरीत का, तर सांगायचं घरात नाही म्हणून. हां, दरवाजा लावून घेतला, मुलगा बाहेर खेळतो. सावकाराने आता एकदम घरामध्ये कसं जायचं, त्या मुलाला विचार, बाळा इकडे, तुझा बाप कुठे आहे? तर माझ्या बापाने सांगितलं की माझे बाबा घरी नाही असं सांग. म्हणजे काय सिद्ध झालं की नाही खरं? म्हणजे मुलाचं मन कसं आहे? शुद्ध आहे, पण गुप्तता ठेवण्याविषयी व्यर्थ आहे. ना तरी बाळकाचे मन, ते लहान मुलाला फक्त खेळण्यामध्ये ते मग्न असतं बरं, त्याच्या काही ध्यानात राहत नाही, काही नाही, फक्त खेळण्यात मग्न आहे. फक्त दुसरा जर लहान मुलगा घरात आला त्याला सहन नाही होत, मग सगळे खेळणे घेऊन गोळा करून मागच्या घरात ठेवून देते, त्याच्या मनात काही राहत नसतं. ना तरी बाळकाचे मन, का चोरा घरीचे धन, चोराच्या घरचं धन उपयोगाचं नाही बरं. म्हणून जे माणसं शुद्ध साधना करतात ना, ते कोणाच्याही घरचं अन्न नाही खात, ते चौकशी करतात. कारण चोराच्या घरचं जर धन असेल तर ते मनुष्याची पहिली बुद्धी भ्रष्ट करतं. एक उदाहरण ऐकलं होतं, संन्यासी महापुरुष प्रवासाला निघाले आणि प्रवासाला जाता जाता जेवण केलं एका ठिकाणी. हात धुण्याकरता गेले तर चांदीचा पेला होता, तो त्यांनी झोळीत टाकला, गेले पुढं. संध्याकाळी ते जड लागलं. तुम्ही आपण तर संग्रह करत नाही, चांदीचा पेला झोळीत कसं काय आला? आपली बुद्धी संग्रह करण्याची नाही, पण संग्रह करावा असं का झालं? पुन्हा मागं गेले आणि ज्याने अन्न जेव घातलं त्याला विचारलं, सांग म्हणे खरं, अन्न आणलं कुठून? त्याने सांगितलं काही नाही म्हणे, मी सहज काल शेतामध्ये गेलो होतो दुसऱ्याच्या, आणि त्याच्या शेतातले ज्वारीचे कणस चोरून आणले, त्याच्यापासून भाकरी केली आणि तुम्हाला खाऊ घातली. त्याने बरोबर आहे, चोरा घरीचे धन. त्याच्यामुळेच हा परिणाम झाला आहे, बुद्धी भ्रष्ट होते. किंवा गुरु नानकांचं एक उदाहरण मी वाचलं आहे. ते गावोगावी प्रवचन करायचे आणि गरिबाच्या शिळ्या भाकरी आवडीनं खायचे.
श्रीमंताची मिठाई खात नव्हते. श्रीमंत लोक असे असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्याला इग्नोर म्हणतात, तर त्याचा युगो दुखवतो. इग्नोर करा, युगो दुखवतो. आणि मग ते तुम्ही मला हर्ट केलं असंच म्हणतात ना काही काही. माझा युगो हर्ट झाला म्हणजे मला माझा स्वाभिमान दुखावला. पण ते श्रीमंताकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे तू मिठाई का खात नाही माझी. ते मिठाई कसं काय खायची, नाही नाही खाल्लीच पाहिजे, आण म्हणे मिठाई. मिठाई एका हातामध्ये घेतली आणि शिळ्या भाकरी एका हातामध्ये, आणि मूठ आवळली. तर शिळ्या भाकरीमधून दूध पाझरलं बोटाच्या फटीतून, आणि जे मिठाई होते त्यामधून रक्ताचे थेंब पाझरले. चोरा घरीचे धन. म्हणजे तो श्रीमंत आहे पण व्याजाचा पैसा कमवलेला आहे, आणि चोराच्या घरचं धन त्याच्यातून मिठाई आली की इतके बुद्धिभ्रष्ट होते. ना आपल्याला ते वाटतं खायला बरं आहे, पण थोडीशी शहानिशा केली पाहिजे. पण जुने कीर्तनकार जे होते ना, जुने कीर्तनकार, मी मुद्दाम जुने शब्द वापरला. जुने कीर्तनकार तुळशी वृंदावन असेल अंगणामध्ये तरच त्या घरी जेवण करायचे. मी काल परवा एका कीर्तनाला गेलो होतो. मग तिथं त्यांना मला घरामध्ये थोडंसं गरम होतं, मी अंगणातच बसतो जेवायला. अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन होतं. त्याने माऊली इथं सगळे महाराज इथंच बसतात जेवायला. शेत होतं मस्तपैकी. जेवलो मी संध्याकाळी 6 वाजता 6:30 वाजता तुळशी वृंदावनाजवळ. बंगला नसेल तरी चालेल, पण घर असं पाहिजे. आणि एखाद्या ठिकाणी बंगला असेल तर चोरा घरीचे धन काही नाही, म्हणून जुने कीर्तनकार हे पाहिजे. असू द्या. का चोरा घरीचे धन अथवा गळस्तन शिळीचे. शेळीच्या गळाला स्तन लागलं, काय उपयोगाचं आहे, काही नाही. दुधालाही उपयोगाचं नाही, वाया आहे. तैसे जे वायाने तसं तामसज्ञान वाया आहे. ओसाळ दिसे चानणे, जे शून्य ओसाळलेलं वाईट अशा प्रकारचं आहे. जे चानणे म्हणजे ज्ञान, तया ते मी म्हणे तामस ज्ञान. भगवान म्हणतात मी अर्जुना त्याला तामस ज्ञान म्हणतो आहे ते व्यर्थ. मग आता तुम्ही त्याला ज्ञान का म्हटले. अरे म्हणावं लागतं म्हणून ज्ञान म्हणलो. आमचा थोडी त्याला ज्ञान म्हणून म्हणण्याचा भाग आहे. पण म्हणले कसं, तर ज्ञानोबाऱ्या स्पष्टीकरण सांगतात. जे देवाचं राहिलं होतं ते ज्ञानोबाने आता पूर्ण केला. त्याला ज्ञान का म्हटले आम्ही, तर त्याचा भाव काय बघा. तेही ज्ञान या भाषा बोली जे तो भाव ऐसा. जात्यंधाचा का जैसा डोळा वाढ. का बधिराचे निटकान अपेया नामपान. तैसे आडनाव ज्ञान तामसा तया. या तामस ज्ञानाला फक्त आडनाव ज्ञान आहे, हे काही खरं खुरं ज्ञान नाही आहे. पण त्याला तुम्ही ज्ञान तरी का म्हटलो, ते म्हणण्याचा अभिप्राय असा आहे म्हणे. तेही ज्ञान ते सुद्धा ज्ञान आहे. या भाषा, या भाषेनं आम्ही तो बोललो. मग आमची भाषा नका बघू, आमचा भाव बघा. बोली जे तो भाव ऐसा. आलं की नाही. याचा अर्थ काय, भाषा वेगळी असते आणि भाषेचा भाव वेगळा असतो. हे कळालं तर भाव आहे, नाहीतर अभाव आहे. आणि अभाव असेल तर मग प्रभाव नाही. तेही ज्ञान या भाषा बोली जे तो भाव ऐसा. तो अभिप्राय आमचा कसा आहे, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती जात्यंध असतो बघा. जात्यंध म्हणजे जन्मापासून आंधळा असतो. पण जन्मापासून एखादा व्यक्ती आंधळा असेल तर व्यवहारात लोक अहो त्याचा डोळा फार मोठा आहे, डोळा वाढ. डोळा असतो की नाही, डोळा त्याचा मोठा आहे, पण त्या डोळा नावाच्या गोलकामध्ये जे नेत्र नावाचं इंद्रिय राहतं ते त्याच्याकडे नाही आहे. म्हणून काही काही लोकांचा डोळा मोठा असतो, पण जरी डोळा मोठा असेल तरी पण त्या डोळ्यात जे नेत्र इंद्रिय राहतं, म्हणून हा डोळा गोलक आहे, त्याच्या आतमध्ये नेत्र इंद्रिय राहतं. पण ते नेत्र इंद्रिय ज्याच्याकडे नाही त्याला हा डोळा असूनही दिसत नाही. मग आपण काय म्हणतो बघा ना, त्याचा किती मोठा डोळा आहे. मग जात्यंध व्यक्तीला आपण डोळा म्हटलो, फक्त ते काय आहे, आड नावाचा डोळा आहे. त्या डोळ्याने त्याला काही दिसत नाही, म्हणजे आंधळाच आहे. पण आंधळ्याचा डोळा खूप मोठा आहे असं म्हणावं, हे जसं म्हणणं आहे तसं हे आडनाव ज्ञान आहे, तामस ज्ञान. दुसरा अर्थ, का बधिराचे नीट कान. एखादा बैरा मनुष्य असतो आणि त्याचे कान फार मोठाले असतात, पण तोप डागली तरी आवाज येत नाही. मग बधिराचे नीट कान, कान तर नीट आहे, फक्त या आडनावाने म्हणायचं आहे, नाहीतर त्या कानाचा काही उपयोग नाही. अपेया नाम पान. काही पदार्थ पिऊच नाही, पण त्याच्या नावासमोर पान म्हणजे पिण्यास योग्य असे शब्द वापरले जातात. पिऊच नाही ते, पण व्यवहारामध्ये शब्द वापरले जातात की ते पान करण्यास योग्य आहे. वास्तविक अपेय असतं, पिऊच नाही, पण पान शब्द पुढे जोडा लागतो. तैसे आडनाव ज्ञान. तसं तामस ज्ञानाच्या समोर आम्ही आडनाव ज्ञान लावलेलं आहे, नाहीतर ते काही खरं खुरं ज्ञान नाही.
हे असो किती बोलावे, तरी ऐसे जे देखावे, ते ज्ञान नोहे जाणावे डोळसतम. भगवान म्हणतात हे असो किती बोलावे, तामस ज्ञानाच्या संबंधाने किती बोलावं रे अर्जुना. ऐसे जे देखावे, असं ज्या ठिकाणी तू पाहशील ते ज्ञान नव्हे, त्याला ज्ञान म्हणूच नाही खरं तर. मग डोळसतम जाणावे. डोळस म्हणजे काय? प्रत्यक्ष साकार रूपाने दिसणारा तमोगुणच तो आहे असं त्याला जाणावं आणि त्यापासून दूर राहावं. एवं तिही गुणी भेदले यथा लक्षणी, ज्ञान श्रोते श्रोमणी दाविले तुझं. एवं याप्रमाणे तिही गुणी भेदले, 3 गुणांच्या द्वारे भेदलं म्हणजेच काय झालं? भागाला प्राप्त झालं. यथा लक्षणी त्यांचं जे जे काही लक्षण आहे त्या सर्व लक्षणाने युक्त असणारं ज्ञान तुझं दाविले, तुला आम्ही ज्ञान दाखवलं. म्हणजे त्या त्या ज्ञानाचं काय लक्षण आहे तेही दाखवलं. 3 गुणांच्यामुळे काय लक्षणं प्राप्त झाले हेही सांगितलं. पण ज्याला दाखवलं तो कोण आहे? तू श्रोते शिरोमणी. पाठीमागे एक शब्द आला होता बघा, विचक्षण शिरोमणी, की तो सगळ्यामध्ये चतुर आणि चतुरामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. आता शब्द वापरला श्रोत्यामध्ये अव्वल आहे. अव्वल शिरोमणी, मणी म्हणजे रत्न, जे मस्तकावर धारण केलं जातं त्याला शिरोमणी म्हणतात, किंवा त्याला चुडामणी असं म्हणतात ना. आपल्याकडे ग्रंथ आहे विवेक चुडामणी नावाचा ग्रंथ, शंकराचार्यांचा ग्रंथ आहे. तो सर्व शिरोधारी आहे. तसं श्रोते अनेक आहे जगामध्ये, पण त्या सगळ्या श्रोत्यांच्यामध्ये मुकुटमणी आणि त्या मुकुटामध्ये असणारं मणी म्हणजे रत्न तू आहे अर्जुना. श्रोते शिरोमणी दाविले तुझं. किती अर्जुनाचं भाग्य आहे. वर्णन कोण करतं आहे? भगवान. भगवंताने अर्जुनाचं वर्णन करावं असा श्रोत्याचा अधिकार. श्रोते शिरोमणी दाविले तुझं. आता ज्ञान जर जसं असेल तशा क्रिया घडतात. बरं, ते प्रकार पुढे सांगतात. आता याची त्रिप्रकारा, ज्ञानाची निधनुर्धरा, प्रकाशे होती गोचरा कर्तयांच्या क्रिया. आता याची त्रिप्रकारा ज्ञानाचिनी. आता याची ज्ञानाचिनी त्रिप्रकारा. आता याच ज्ञानाच्या 3 प्रकाराने हे धनुर्धरा कर्तयांच्या क्रिया प्रकाशे गोचरा होती. याच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्यांच्या क्रिया आपल्याला स्पष्ट होतात, दिसतात. म्हणजे काय? ज्ञान अंतःकरणामध्ये असतं, त्या ज्ञानाचा प्रकाश असतो आणि त्या प्रकाशाने कर्त्याच्या हातून क्रिया घडतात. क्रियेलाच काय म्हणतात? कर्म. जसं ज्ञान तसा प्रकाश, जसा प्रकाश तशा क्रिया, आणि त्या क्रियेलाच कर्म म्हणतात. म्हणून काय झालं? ज्ञानाचे 3 प्रकार असेल तर त्या ज्ञानाच्या प्रकाशाचे पण 3 प्रकार, आणि त्या प्रकाशामध्ये स्पष्ट होणाऱ्या क्रियेचे सुद्धा म्हणजे कर्माचे सुद्धा 3च प्रकार. प्रकाश होते गोचरा कर्तयांच्या क्रिया, आणि म्हणून कर्मपैगा अनुसरेती ही भागा, मोहरे झाली अवघा तो ये जैसे. म्हणून हे अर्जुना, मागच्या ओळीशी संबंध आहे बरं या ओळीचा. म्हणून हे अर्जुना कर्मपैगा अनुसरेती ही भागा, कर्मसुद्धा 3 भागांचं अनुसरण करतं. भाग म्हणजे विभाग किंवा प्रकार. मग आता जर ज्ञानच 3 प्रकारचं असेल तर याचा अर्थ काय होईल? कर्मसुद्धा 3 प्रकारचं होणारच आहे. कसं? मोहरे झाली ओघा तो ये जैसे. ज्याप्रमाणे एखादा ओघ म्हणजे प्रवाह असतो, आणि त्या प्रवाहामध्ये जर पाणी पडलं तर त्या पाण्याचे सुद्धा काय होतात? प्रवाहाप्रमाणे ते वाहण्याचे प्रकार होतात. पाणी एकच आहे, पण जर ओघ त्याला मिळाला की त्या ओघानुसार पाणी बदलत जातं. तसं ज्ञान एकच आहे, पण त्याला 3 गुण लागले तर त्याच्यामध्ये 3 प्रकार होतात. आणि एकदा ज्ञानाचे 3 प्रकार झाले की त्या ज्ञानाचं अनुसरण करणारं कर्म, जसं ज्ञान असेल तसं कर्म घडतं. बरं, ज्ञान हे वृत्तीत असतं, म्हणून जोपर्यंत व्यक्तीच्या वृत्तीत बदल होत नाही तोपर्यंत त्याच्या अनुसरण्यामध्ये बदल नाही होत. हल्लीच्या काळामध्ये आपण सगळी योजना राबवतो की नाही? व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे, व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. अरे विकास होण्याकरता पहिल्यांदा वृत्तीत विकास झाला पाहिजे. कारण जोपर्यंत ज्ञान बदलत नाही तोपर्यंत ज्ञानाचं अनुसरण करणारं कर्म बदलत नाही. म्हणून कर्मपैगा अनुसरेती ही भागा, मोहरे झाली अवघा तो ये जैसे.
तेच ज्ञानत्रय वसे, तीन ज्ञानाला वशीभूत झालेलं त्रिविध कर्म जे असे, तीन प्रकारचं जे कर्म आहे त्यापैकी ते सात्विक तव ऐसे परिसाधी, त्यामध्ये सात्विक कर्म अगोदर परिस श्रवण कर असं भगवंताला म्हणायचं आहे. आणि ते सात्विक कर्म आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.